गाईज, मी फूडी विलास आणि आज आपण चाललो ठाण्याच्या विजय स्नॅक्स कॉर्नरला, जिथे जाऊन आपण त्यांचं बेस्ट फूड, बेस्ट क्वालिटी, बेस्ट सगळं काय ट्राय करणार आहोत. सगळं काही बेस्ट असेल आणि तिथल्या ओनरशी पण बोलणार आहोत. गेले 50 वर्ष ठाण्यात हे बिझनेस करतायत, तर चला बघूया त्यांचं फूड क्वालिटी आणि किती कल्चर जपलंय ते. विजय स्नॅक्स कॉर्नरचा समोसा आपला आता झालेला आहे. आता आपण त्याला टेस्ट करून बघूया तो लागतो. जसा समोसा पाहिजे ना तसा आहे. उगाच बरंच त्याच्यात तेल किंवा जास्त चटणी किंवा जास्त मिरच्याही टाकलेलं नाही. नॉर्मल जसा समोसा पाहिजे तसंच आहे. त्यांनी बटाट्याची क्वालिटी खरंच खूप चांगली वापरली, त्याच्याकडून तो बटाटा प्रॉपर नाही झाला. आणि कुठेही बऱ्याच कसं बाहेर लोकल समोसा खाता नाही वास टोटल एवढी गर्दी आहे आणि ती गर्दीच सांगू शकते की यांची टेस्ट एक नंबर आहे. म्हणजे जे भेटणारे प्रोडक्ट सगळे रेडी आहेत, सगळे रिजनेबल आहेत आणि सगळे एक नंबर आहेत. तुम्ही गर्दी बघून सांगू शकतो की आपण स्टॉल पाप आहे आणि आपण तो काढलाय, ठाण्यात येऊन शोधून काढलाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच करते. तो गाईज आपण आधी जो ट्राय केला तो साधा समोसा होता. यांचा स्पेशल पट्टी समोसा आहे, तो स्वतः ओनरने आपल्याला रिकमेंड केला, तो आपण तो टेस्ट करून घेऊया. क्रंची आहे गाईज, खूप क्रंची आहे आणि आतमध्ये ह्याच्या मला वाटतं गोबी वगैरे वापरला आहे लोकांनी मजबूत. चांगले बोलले काय म्हणजे मी गोबी वगैरे म्हटलं पण लिटरली पोहे त्याच्यात, लिटरली कांदा पोहे त्याच्यात. दाखव कॅमेरामॅन, दाखव राहिले लिटरली पोहे. आणि यांची चटणी खरं सांगतो मस्त ट्राय यार, म्हणजे चटणी खरंच ट्राय करून बघा. नाईस. किती जनरेशन आपली? दुसरी जनरेशन आहे. आपल्या लवकर जे मामा आहेत त्यांनी सुरू केलेलं. त्याच्यानंतर आता आम्ही त्यांना किती आयटम असतील आपल्याकडे 60-65 आयटम आहेत, सगळे इन्क्लूड केले तर बेसिक. आणि वरती आपण ऑर्डर असेल तर भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज पण प्रोव्हाइड करतो. कॅटरिंग वगैरे फक्त छोटे छोटे वाढदिवसाचे इव्हेंट वगैरे असं काय असेल तर ते पण प्रोव्हाइड करतो. स्पेशालिटी काय असतात? स्पेशालिटी म्हणजे आपला वडा सगळं उत्कृष्ट मराठी आपल्याला आहे. आणि साऊथ इंडियनमध्ये जसे मेदूवडा, इडली एकदम स्पेशल. येण्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे? येण्याचं एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे तुम्ही ठाणा स्टेशनला उतरले की ठिकाणा एक 50 मीटरच्या अंतरावरती आहे, मुंगला स्कूल आहे. आणि देवाच्या कृपेने आपलं विजय स्नॅक्स कॉर्नर हेच एक लँडमार्क म्हणून ओळखलं जातं. आणि इकडे आल्यानंतर लोक सांगतात विजय स्नॅक्स समोरच किंवा विजय स्नॅक्सच्या बाजूला. म्हणजे नाव असं केलं की ते लँडमार्कच झालं. एक 50 वर्ष झाली एक छोट्याशा गाडीवरनं आपण सुरुवात केलेली, हात गाडीवरनं. आणि आज आपलं एवढं मोठं झालं 6 मिनिटापर्यंत. ते फोटोज लावले तो ते आमचे आजी आणि ते आज तिने सुरुवातीला प्रोत्साहन करून मदत वगैरे केली. मीपर्यंत बसायची. 5 वर्षापूर्वी तिथं झालं. त्याच्यानंतर आता खूप लोक म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करू शकतात, मग त्याच्यावर तुमचं काय म्हणतात? मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, तो करत नाही ते चुकीचं आहे. त्याने केलं पाहिजे. आणि आपण मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लोक बाहेर ना येऊन एवढा व्यवसाय करतात, एवढा वाढवतात, एवढे मोठे होतात. मराठी माणसाने उलट घ्यायला पाहिजे, पुढे व्यवसाय करायला पाहिजे, मोठा व्हायला पाहिजे. तर मी पण शिकलेलो आहे, मी पण MBA आहे, लंडनवरनं शिकून वगैरे आलेलो आहे. आणि माझी नोकरी वगैरे सोडून मी आता इकडे सुरू झालेलो आहे. का? कारण की जो घरच्याने बिझनेस सुरू केला आहे तो आता आपण चालवायला पाहिजे. तर आम्ही नाही केलं तर कोण करणार आहे? कोणाला तरी दुसऱ्याला चालवायला त्याच्याऐवजी आम्ही हातभार लावतो. मी माझा लहान भाऊ आहे, आम्ही दोघं आता थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला थँक्यू.